आपल्या परिसरातील विकासाचा, विचारांचा आणि राजकारणाचा वेध घेणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेज टाइम्स. नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिवतेज टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती दाबा. खेळ पैठणीचा जल्लोषात साजरा. घोसाळे मतदारसंघातील खारी ते पारंखार या गावातील महिलांना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे व त्यांची सुविद्य पत्नी अंजली मनोज कुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा हा होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या धर्तीवरचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल चणेरा शाळेच्या पटांगणावरती आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाच, पण शिवसेनेचा धनुष्यबाण मनोज कुमार शिंदे यांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक चित्रा सूरज पवार राहणार सारसोली, द्वितीय क्रमांक साक्षी सुधीर विचारे राहणार चणेरा व तृतीय क्रमांक राजश्री शैलेश आयरे राहणार बिरवाडी यांनी पटकावला. त्यांना मानाची पैठणी भेट स्वरूपात देण्यात आली. त्याचबरोबर लकी ड्रॉ स्पर्धेत देखील बक्षिसांची लयलूट केलेली होती. महिलांचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ पद्धतीने जवळपास 800 महिलांना उत्कृष्ट प्रतीच्या साड्यांचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निनाद शिंदे अत्यंत कुशलतेने केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला संघटक संजीवनीताई नाईक, चणेरा ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र इंदुलकर, शेडसई ग्रामपंचायत सरपंच सौ मडवी मॅडम, खारगावचे माजी सरपंच सौ सलोनी आपणकर, शिवसेना ज्येष्ठ नेते बाळाराम भोईर, मुकुंद गंभे गुरुजी, काशीनाथ भोईर, अशोक सानप, आमरे बुवा, संतोष देवळे, भालचंद्र मोरे, विभाग प्रमुख गैनीनाथ कटोरे, तालुका संपर्क प्रमुख विनायक कटोरे, उपविभाग प्रमुख शैलेश सकपाळ, महिला संपर्क प्रमुख योगिताताई शिर्के, विभाग प्रमुख नीलमताई बेणारे, अर्चना घाक, पूजा विचारे, अस्मिता मांदाडकर, अपर्णा शिनकर, रोहा नगरपालिका नवनिर्वाचित नगरसेविका सुप्रिया जाधव मॅडम इत्यादी उपस्थित होत्या. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा संपर्क प्रमुख योगिताताई शिर्के व महिला टीम यांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झाला. आणि हा विजय निश्चित आहे. त्याच्यामुळे ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आणि अंजली ताई यांचे पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. हा कार्यक्रम विजेता म्हणून मी हा असा विचार केला सुद्धा नाही की मी पुढे जाईन, फर्स्ट प्राईजला येईन. आणि आज साहेब त्यांच्या मुले आज मी स्टेजवर, ताईन मुलं आज स्टेजवर, असं स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं. आणि खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं. स्पर्धा कशी वाटली? खूपच मस्त आणि पहिल्यांदाच मी आली आहे, बस एवढंच. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आला. त्याचं मला आता पुढे अजून कार्यक्रम होतील, त्याला पण अशीच उपस्थिती राहावी. आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आणि आनंद साजरा केल्याबद्दल माझ्या सगळ्यांचे आभार. खरोखर आजचा हा कार्यक्रम होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघितला आणि मला देखील आनंद झाला की चणेरा विभागातील खारी ते पारंकारमधील जवळजवळ 700 ते 800 महिला एकत्र येतील असं वाटलं नव्हतं. परंतु खरोखर महिलांचा आनंद बघितला आणि महिलांनी केलेला एन्जॉय बघितला तर खरोखर बाळासाहेबांनी सांगितलं होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि 80% समाजकारणाच्या भावनेतून हा जो काय कार्यक्रम बाळासाहेबांनी दिलेली शिवसेनेची शिकवण, या शिकवणीतून हा कार्यक्रमातून मिळालेला आनंद माझ्याबरोबर माझ्या पत्नीने देखील आज हा आनंद निश्चित अनुभवला. आणि मला देखील
खूप अनुभव येत असताना याच्यातून एवढा आनंद झाला आहे की या महिलांना आज प्रत्येकाला वाटत आहे की आता मला साडी कधी मिळणार आहे. पैठणी तर नक्की मिळाली, पण सर्वांना साड्या मिळणार. गडबड करू नका, गर्दी करू नका. त्यामुळं तुमचं जे काय हास्य आहे हे चेहऱ्यावरचं हास्य असंच कायम राहायला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही उपस्थिती दाखवलीत याचा खरोखर मी तुम्ही उपस्थितीबद्दल सगळ्यांचा मी आभार तर व्यक्त करतोच. एक कुटुंब म्हणून आपण एकत्र आलात, कुटुंब म्हणून एन्जॉय केला. कारण आल्यापासून आपण कुटुंबात ज्या पद्धतीने भाऊ बहीण किंवा बहीण बहीण या भावनाने आपण एकत्र राहिलात, विविध खेळ खेळलात, याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा तर निश्चित देतो. आणि माझ्याबरोबर तुम्ही आलात आणि माझ्या पत्नीच्या पाठीमागे माझ्या पाठीमागे असाच आशीर्वाद तुमचा राहू द्या. या विभागातून वेगवेगळे कार्यक्रम, एक होम मिनिस्टरचा आपण आणलेलाच आहे. या पद्धतीने असंख्य कार्यक्रम आपल्याला या विभागात निश्चित आमच्या माध्यमातून मिळतील, बघायला मिळतील, एन्जॉय करायला मिळतील. एवढ्याच पद्धतीने मी आपल्याला फक्त आश्वासित करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.